नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत मुख्य प्रवेशद्वारावर या 5 वस्तूपैकी एक वस्तू लावल्यामुळे माता लक्ष्मी कसलाच विचार न करता आपल्या घरामध्ये हसत हसत प्रवेश करतात. ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात त्या घरात सुख समृद्धी धनवैभव भरून जातं. तर माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावे म्हणून आपण या वस्तू मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावा व माता लक्ष्मीला आपल्या घरात प्रवेश द्या. तर मंडळी, त्या वस्तू कोणकोणत्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लक्ष्मीला घरात आकर्षित करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर कोणती वस्तू लावायचं आहे याविषयीची माहिती पाहूया. घराचे मुख्य प्रवेशद्वार लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी किती महत्त्वाचे आहे याविषयीची माहिती पाहूया. मुख्य प्रवेशद्वार हे घरामध्ये येण्याचे व घराबाहेर जाण्याचेच ठिकाण नसून ऊर्जेचे सुद्धा ठिकाण असते. याच दारातून सुख समृद्धी संपन्नता प्रवेश करत असते. म्हणूनच मुख्य प्रवेशद्वाराला घरातील आनंदाचे व सुखाचे सुद्धा प्रवेशद्वार मानले जाते. हाच आनंद घरामध्ये टिकून राहावा, घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून कोणत्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारावर लावल्या पाहिजे याविषयीची माहिती पाहूया. पहिली व अत्यंत महत्त्वाची वस्तू, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक अवश्य काढलं पाहिजे. स्वस्तिक हे हिंदू धर्मातील पवित्र चिन्ह मानले जाते. स्वस्तिकमध्ये विघ्नहर्ता व सुखाचे कारक गणपती रिद्धी सिद्धी व शुभ लाभ सोबत निवास करतात. अशा पवित्र स्वस्तिकला मुख्य प्रवेशद्वारावर जरूर काढलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं म्हणून हळदीने स्वस्तिक काढलं पाहिजे. यामुळे घरात धनाची कधीच कमतरता भासत नाही. तर मंडळी आपण कुंकाने किंवा हळदीने मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढू शकता. त्याचबरोबर जर आपणास मुख्य प्रवेशद्वारावर रोज स्वस्तिक काढणं शक्य नसेल तर आपण स्वस्तिकचं चिन्ह लावू शकता. यामुळे सुद्धा आपणास प्रभाव पाहायला मिळतो. तर मंडळी, स्वस्तिक शक्ती, सुख, सौभाग्य व मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तसेच स्वस्तिक 4ही दिशांची ऊर्जा व सर्व देवतांचे प्रतीक मानले जाते. मुख्य प्रवेशद्वारावर अशा प्रकारे हळदीने किंवा कुंकाने स्वस्तिक काढलं पाहिजे किंवा दरवाजाच्या वरच्या भागावर सुद्धा आपण स्वस्तिक बनवू शकता. पण स्वस्तिक काढतेवेळी स्वस्तिकच्या बाजूला 2 रेषा ओढल्या पाहिजे व स्वस्तिक काढताना रेषा एकमेकांना छेदणार नाहीत याची काळजी अवश्य घेतली पाहिजे. कारण स्वस्तिकमध्ये खूप अधिक प्रमाणात ऊर्जा असते. यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर आपणास स्वस्तिक काढायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावर शुभ आणि लाभ काढणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शुभलाभ हे गणेश आणि रिद्धी सिद्धीचे मूल आहेत. यामुळे घरात शुभ गोष्टी घडू लागतात व आपणास शुभ व लाभ मिळू शकतो. शुभलाभ हे मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे लक्ष्मी सुद्धा आकर्षित होते. घरामध्ये शुभ व अपार सुखाची प्राप्ती होत असते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ओम व त्रिशूल अवश्य काढलं पाहिजे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते व घरात सकारात्मक परिणाम आपणास पाहायला मिळतो. तर मंडळी, घरातून बाहेर जातेवेळी व घरात येतेवेळी फक्त या ओम आणि स्वस्तिकवर जर आपली नजर पडली ना तर सुद्धा सर्व कार्य आपले सुरळीत पार पडू शकतात. तर मंडळी, सर्वात प्रभावी उपाय, मुख्य प्रवेशद्वारावर किनकिन करणाऱ्या घंटी अवश्य लावली पाहिजे. मुख्य प्रवेशद्वारावर किनकिन आवाज करणाऱ्या छोट्या छोट्या घंटी अवश्य लावली पाहिजे. यामुळे माता लक्ष्मी त्या मधुर आवाजाने प्रभावित होते व आपल्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करते. मुख्य प्रवेशद्वारावर अशी घंटी लावल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश न करता बाहेरच्या बाहेर निघून जाते व घरात फक्त सकारात्मक ऊर्जा शिल्लक राहते. तर मंडळी, मुख्य प्रवेशद्वारावर वाऱ्याच्या आवाजाने किनकिन आवाज येणाऱ्या घंटी अवश्य लावली पाहिजे. मुख्य प्रवेशद्वारावर सूर्याची अशी प्रतिमा अवश्य लावा. यामुळे आपल्या घरात
खूप सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. कारण सूर्य हा एकमेव सकारात्मक ऊर्जेचा जिवंत स्रोत आहे. आपल्या घरातील लोकांची प्रगती व्हावी, त्यांचं भाग्य सूर्यासमान चमकावं म्हणून दरवाजाच्या वरच्या बाजूला सूर्याची प्रतिमा अवश्य लावली पाहिजे. घरात सुख समृद्धी यावी म्हणून मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानाचं तोरण अवश्य लावलं पाहिजे किंवा अशोकाच्या पानाचं सुद्धा तोरण आपण लावू शकता. कारण ज्या घराला आंब्याच्या पानाचं तोरण आहे त्या घरात कधीही अशुभ गोष्ट घडत नाही व ज्या घराच्या दाराला अशोकाच्या पानाचं तोरण लावलेलं आहे तर अशा घरात कधीही शोक राहत नाही. पण आंब्याच्या पानाचं तोरण किंवा अशोकाच्या पानाचं तोरण सुकल्यानंतर तसेच ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढत असते. आंब्याची पानं सुकल्यानंतर ते काढून विधिवत चांगल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावलं अवश्य लावलं पाहिजे. यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करतात. पण मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावलं घरात जात आहेत अशा प्रकारे काढलं पाहिजे. अशा लक्ष्मीच्या पावलावर कोणाचाही पाय पडणार नाही याची मात्र काळजी घेतली पाहिजे. तर मंडळी, मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या सुखाची मूळ असते. जर मुख्य प्रवेशद्वार सकारात्मक असेल तर माता लक्ष्मी घरात आनंदाने प्रवेश करतात. ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात त्या घरात कशाची चिंता राहत नाही, पैशाच्या अडचणी राहत नाहीत. म्हणून माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी या वस्तू मुख्य प्रवेशद्वारावर लावल्या पाहिजे. जर आपणास या सर्व वस्तू मुख्य प्रवेशद्वारावर लावणे शक्य नसेल तर यापैकी थोड्या तरी वस्तू आपण अवश्य लावले पाहिजे. आपणास शक्य असतील तेवढ्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावा. यामुळे आपणास 100% लाभ मिळतो. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.